सर्व सांगायचं, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील या सगळ्याचा आदर्श सांगायचा आणि वागायचं इकडं चुकीचं. त्यामुळं या सत्ताधारी लोकांवरचा विश्वास आमचा उडालेला आहे. अजितदादांनी काल निर्णय घ्यायला पाहिजे होता. शेतकऱ्यांच्या संतापाची लाट त्यांनी स्वतःच्या अंगलट घेतली, राज्य सरकारच्या अंगलट घेतलेली आहे. त्यामुळे मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यालाही सांगितलं होतं की तुम्ही याच्यात लक्ष घालून निर्णय घेतला पाहिजे, परंतु तो निर्णय झाला नाही. त्यामुळं अजित पवार हे शब्दाचे पक्के नाहीत, हे काल सिद्ध झालं. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी जी झालेली चूक आहे, जी वक्तव्य चुकीची झालेली आहे, त्याबद्दल दिलगिरीही व्यक्त केलेली आहे. कसं पाहताय? नाही, दिलगिरी काय तिचा विषय नाही. एक लक्षात घ्या, चुकला एवढ्या महत्त्वाच्या पदावर बसलेला व्यक्ती 4 वेळा चुकतो आणि पुन्हा दिलगिरी व्यक्त करतो, याला माफी नसते. कृषी मंत्री पद हे संवेदनशील पद आहे, त्याच्यावर तुम्ही व्यवस्थित काम केलं पाहिजे. शेतकऱ्यांना न्यायाची अपेक्षा असते. तुम्ही चुकीच्या पद्धतीनं वारंवार वक्तव्य करणार, आमच्या बापाला तुम्ही हिनवून बोलणार शेतकऱ्यांना, हे आम्ही स्वाभिमानी पोरं खपवून घेणार नाहीत. आम्ही शेतकऱ्यांची पोरं आहोत. आमच्या बापाला कोणी चुकीचं बोललं तर आम्ही खपवून नाही घेणार. कुणीही असाल तुम्ही. माझं तेच म्हणणं होतं अजितदादांना, तुम्हाला संधी आहे, तुमचा वादा पक्का आहे, हे खरं करून दाखवायची तुम्हाला संधी आहे दादा. तुम्ही ती संधी घालवू नका. परंतु कालचा मंगळवार पूर्ण होईपर्यंत आम्ही काही बोललो नाही. आज आम्हाला लक्षात आले आणि महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना लक्षात आले की अजितदादा हे शब्दाचे पक्के नाही. अजितदादा फक्त वेळ मारू आहेत आणि यापुढे अजित पवारांनी जर कोकाटे साहेबाचा राजीनामा नाही घेतला तर अखिल भारतीय छावा संघटना व सर्व शेतकरी यापुढे आम्ही त्यांचे तीव्र आंदोलन करू. आज आम्ही एक टेलर दाखविला की त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि पत्ते टाकले त्यांच्यावर की ज्यावेळेस कोकाटे साहेब विधिमंडळात पत्ते खेळतात तर आम्ही त्यांच्यावर आता पत्ते उधळले की आंदोलनं असेच राहणार आहेत. परंतु अजितदादांनी आमच्या शेतकऱ्याचा अंत बघू नये. अजितदादांनी कोकाटे साहेबाचा राजीनामा